राईट मारलाय आपण कळंबोलीच्या, आता ब्रिज खाली जाऊ. तर समोरच बघा तुम्ही आता आपण आपल्याला जायचं आहे कोपरगारण्यामध्ये अजून. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला प्रवास होणार आहे 420 किलोमीटर जाऊन येऊ. एक दिवसात आपल्याला प्रवास करायचा आहे चिपोळे ते कोपरखिरणे मुंबईमध्ये. मुंबईमधून रिटर्न आपल्याला यायचं आहे. तर आपण आता निघायचं आहे. तर आज आपली छोटी गाडी घरी उभी राहणार आहे. आपल्याला पिकअप घेऊन जायचं आहे. थोडं छोटं काम आहे, भाडं समजा छोटंसं भाडं आहे, ते आपल्याला आणायचं आहे गावी. तर चला प्रवासात बनून राहा. तर आता आपण 25-30 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर आता आम्ही शिरगावमध्ये आलो आहे. तर पुढे आपल्याला डायरेक्ट नाश्ता करण्यासाठी माणगावमध्ये जायचं आहे. तर प्रवासामध्ये बनून राहा, चला आपण जाऊया. आता आम्ही टोल क्रॉस करतो. टोलच्या रस्त्याने आलो मधून आंबेत मार्गे. तर आता आपण आपल्या मुंबई गोवा हायवेला लागणार आहोत. तर चला. आता आम्ही लोणेरामध्ये डिझेल वगैरे टाकलाय गाडीचा. तर आता पुढचा प्रवास चालू करूया. आपण नाश्ता करायला आपण इथे फेमस भजीपाव खाणार आहोत. तर पाव नाही घेतले आपण, भजी घेतली. भजीची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आहे. तर कधी या, तुम्हाला लोकेशन सांगतो. चला आधी खाऊया. तर आत्ताच आपले 1000 फॉलोअर कंप्लीट झाले आहेत आपल्या मंडणगडचं इक्वल ID वरती, इंस्टाग्रामवरती. तर धन्यवाद इंस्टा फॅमिली, आणि असंच सपोर्ट करत राहा आपल्याला. असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला फॉलो करा मंडणगडचा इकोवाला. तर सरळ जातो मधला बोर्ली साईडला रस्ता, खाली जातो तो आपल्या गोव्या साईडला, आणि समोरच कॉर्नरला आकाश स्नॅक्स कॉर्नर म्हणून आहे, तिथे येऊन भेट द्या. हॉटेल चांगलं आहे. चला. नाश्ता वगैरे केला आम्ही. आता आम्ही इंदापूरमध्ये आहोत. तर हायवेला असताना नेहमी सीट बेल्ट वापरा आणि काळजी घ्या, आणि गाडी कमी प्रमाणातच चालवा. रस्ता व्यवस्थित आपला सरळ असेल तिथंच गाडी पळवा, अति घाई करू नका. तर आता आम्ही आमटेकच्या आसपास, वडकलच्या आसपास आलो आहे. तर आता मी लोणेरेपासून ते वडकलपर्यंत प्रवास केला आहे. तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालं आहे. काही भागामध्येच थोडा किरकोळ काम बाकी आहे. तरी आता पुढे आपण 100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर पूर्ण बघू आपण रस्ता कसा वगैरे आहे. त्याच्यानंतर पुढचा आम्ही दाखवतो तुम्हाला. वडकलमध्ये आपल्याला एक शॉप भेटला गाडीचा, डेकोरचा. तर जाऊया तिथे, बघूया काय मिळतंय काय नाही. असे विलकॅप आहेत. तर आपल्याला अजून डिझाईन पाहिजेत. तर हे शॉप आपल्या वडकल बायपासपासून पुढे आलो आपण. तर लेफ्ट साईडलाच दुकान आहे, तिथे येऊन भेट द्या. बाकी बघूया आणखी काय काय मिळतं इथे. तर चला पुढे, आपला प्रवास अजून बाकी आहे. परत आपल्याला रिटर्न आपल्याला घरी पण जायचं आहे. तर जाऊया, निघूया पुढच्या प्रवासाला. आम्ही पनवेलमध्ये आलो आहे. तर समोर तुम्ही बघू शकता हा ब्रिज डायरेक्ट खालून त्याचा रस्ता जातो तो पनवेल शहरामध्ये जातो, आणि जो लेफ्ट साईडला आपण चाललोय तर उरण JNPT मार्गे जातो. तर हा रस्ता डायरेक्ट अटल सिटीला पण गेला आहे. तर आपण आतमध्ये गर्दी असल्यामुळे, ट्रॅफिक जाम असल्यामुळं आपण बाहेरून बायपास जातो. त्याच्या 4-5 किलोमीटर सर्व्हिस रस्ता गेला आहे. तिथून पण रस्ता आपल्या कळंबोलीला जातो. तर बघूया आपण पुढे काय गर्दी भेटते की नाही. चला. रोडवरून राईट मारलाय आपण कळंबोलीच्या, आता ब्रिज खाली जाऊ. तर समोरच बघा तुम्ही आता जाऊया आपण. आपल्याला जायचं कोपरगारण्यामध्ये अजून. तर अजून एक 40-1 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर बघू आता काय ट्रॅफिक अजूनपर्यंत काय लागली नाही.
कलंगोलीच्या ब्रिजच्या खाली लागले. आता ब्रिज तरी 100 मीटरच्या अंतरावर दिसते मला. गाड्या पण बघू शकता तुम्ही. मुंबईला आले का हाच प्रॉब्लेम मोठा, ट्रॅफिक भेटणार, सिग्नल लागला की ट्रॅफिक लागते. आम्ही टोल नाका क्रॉस करून खारघरचा पुढे आलोय. तर आता DY पाटीलचा स्टेडियम इथे नेहरू LPला बघू शकता, इथं आलोय आता. तर आता आपल्याला फक्त 20 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर आता आपण LPचा ब्रिज चढून जाणार आहोत. चला जाऊया पुढे आपण. आत्ता आपण आलोय कोपरकर्णे स्टेशनला. तर तिकडून बोगद्यामधून गाडी आपली शिरणार नाही म्हणून आपण डायरेक्ट वाशी मार्गे आलो इकडून क्रॉस करून. तर बघू शकता तुम्ही इथून आलो असतो आपण. त्याच्यामुळे गाडी शिरेल नाही शिरेल त्याचं कन्फर्म करण्यासाठी आपण गेलो नाही. तर आता आपल्या जवळचं इथं समोरच बिल्डिंग आहे एक साईडला. तर चला आपण आलो आहे आपल्या लोकेशनवरती. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. लोकेशनमध्ये आपण पोचलो आहे आता बिल्डिंग खाली. तर का जास्त काही सामान नाही, ते दरवाजे आहेत आपल्या घराचे, ते न्यायला आलो आहे. तर चला भरून पॅक करूया, मग भेटू आपण. ओके. तर आत्ता आपलं इथं सामान भरून झालं आहे. तर आता आपण निघणार आहोत गावी. तर त्याच्या आधी आपल्याला थोडीशी कामं आहेत. फ्रीजचा रेट काढायचा. तर दुकानं बघायचे 2-3 वाशीमध्ये नेरूळमध्ये. चांगलं कोणतं दुकान आहे ते शोधू आपण. मग जेवणाचं बघू, हायवेला बघू कोणतं हॉटेल चांगलं मिळतं आहे ते. तर निघूया आपण आता. अचानक पावसाचं आगमन झालं पनवेलमध्ये. तर मागचं आपण बांधून घेतलं प्लॅस्टिक वगैरे. आता आपण चाललो आहे वडखलला. पनवेल वगैरे क्रॉस करून आता आम्ही आलो आहे वडखलच्या इथं JSWच्या कंपनीच्या पुढे. तर आपल्या जेवणासाठी आपण हॉटेल ग्रीन पार्क. तर आम्ही आता जेवण करणार आहोत. बघूया जेवणामध्ये काय काय आहे स्पेशल. तर चला. तर जेवणासाठी आपण ऑर्डर केली होती सुक्का चिकन, ऑमलेट आणि रोटी मागितली आणि बिर्याणी आपली येणार आहे अजून. तर आता भाई जेवायला बसले ते पण. आता ते काय ऐकणार नाही, 4-5 रोटे एकट्या खातील सगळे. तर चला जेवण झाल्यावर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रवास करूया. तर जेवण वगैरे आम्ही आता निघालो आहे खाली आपल्याकडे गावाकडे यायला. तर आता आपले बंधू गाडी चालवत आहेत. तर चला माणगावला भेटू. आता बघू शकता तुम्ही, आता आपण चाललोय गावी रिटर्नच्या प्रवासाला. पण पावसाचं वातावरण बघा कसं झालंय. पूर्ण काळे काळे ढग आलेत वरती मस्त. म्हणजे आता जाऊन मंडणगडात छत्री घेऊ की काय असा विचार केला आहे. कारण आता डिसेंबर यायला लागला, नोव्हेंबर आला, पण पाऊस काय जायचं नाव घेत नाही. ड्रायव्हर पण आमचे टेन्शनला आलेत. कापडीपड बांधून ओकेमध्ये गाडीला घेतला आहे. तर पाऊस आता येणारच आहे 10-15 मिनिटात. तर सुरुवात झाली बारीक बारीकमध्ये येण्याची. तर बघूया पाऊस किती जोरदार पडतोय, आपल्याला भेटतोय. तुम्हाला अपडेट येईलच पावसाची. तर शेवटी आपल्याला पाऊस हा भेटला. नागुटण्यामध्ये फुल पाऊस लागतोय. समोर काही दिसत नाही, फुल पाऊस चालू झाला आहे आपल्याकडे नागुटण्यामध्ये. तर अजूनही नागुटण्यामध्ये आपल्याला त्रासदायक आहेतच. अजूनही आपला रस्ता कंप्लीट काय झालेला दिसत नाही. पॅच पण मारले, ते पण मारले. टोल नाका झालाय आपल्याला कशेळी पिंडीच्या खाली बघू शकता. आता आपण आता आलोय कोलाडच्या जवळपासच. आपल्या समोर दिसते लाल परी. आता आपण आलोय इंदापूरमध्ये. तर आलोय आता वाजले 5:45 आहेत, 5:40 झालेत. तर आपण शक्यतो 9-9:30 पर्यंत घरी जाण्याचा प्रयत्न करूच. तर चला बघूया. गर्दी वगैरे काही नाही, खाली आहे मोसम. थोडा पाऊस वगैरे पण बंद झालाय. तर चला पुढे. माणगाव आणि माणगावची ही ट्रॅफिक असं वेगळंच नातं आहे. माणगावचा ट्रॅफिकशी लवकरच आता बायपासवरून रोड होणारच आहे. तेव्हा कुठे गर्दी कमी पाहायला भेटेल. नाही तर गर्दी कायम असणारच. माणगाव बोलल्यावर गर्दी येणारच. चला आपण माणगावमध्ये आलोय. तर माणगाव क्रॉस करून आपण लोणेऱ्यामध्ये. तर माणगाववरून पुढं आलो तर 1 किलोमीटरवरतीच आपल्याला लेफ्ट म्हणून मस्त डायरेक्ट रायगडावरती गेलाय. तर इथूनही जायला जवळ पडतं महाडपेक्षा तरी मुंबईवाल्यांना खास करून.